जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. भाऊ चला येतो मी. गुड नाईट. हा भाऊ काय हवंय का? तुझी बहीण ज्या दोन पोरींसोबत बोलत होती कोण आहे? काय ग सुमे, जत्रेमध्ये बायकांना पोरींना काही घ्यायला शिल्लक ठेवले की नाही? ए आहे कानातले टिकल्या आणि पिण्यात आणल्या असं बोलतीये जसं बाजार गोणीत भरून आणलाय. आत्याला आणि काकांना काय वाटेल ग? काही वाटणार नाही. पोरींनी हाऊस नाही करायची तर कोणी करायची? अहो ताई, पण इकडं नुसती हाऊस भागत नाही, बहुते आम्हाला दोघांना. चिंगे आता तुझ्यासाठी घेतलंस, ताईसाठी काय नाही घेतलं होय? मीच नको म्हणाले, मनात नाही काही भरलं माझ्या. पाहिलं का सुमे, दोघे इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा जत्राला घेतल्या होत्या, पण अजिबात वासवास नाही. तर आमच्याकडे जत्रा म्हणले की उधळली. आहे आई बाबा मामा मामी, आज जत्रेत घोडा उधळला होता. बाई बापरे, जिंगे सांगू दे ना ग ताई. अगं मग झालं काय मग पुढे? अरे मामा, जत्रेत घोडा उधळला होता. आणि तेवढ्यात शिंगे इकडे पडली होय तू. लागलं नाही तुला कुठं? नाही ग, त्यावेळेस तिथे राजकुमार आला आणि त्याने त्या घोड्याला असा ताब्यात घेतला की घोडा चिडीचूप. काय ग, कोण राजपुत्र? प्रताप दादा, दुसरं कोण? रमे, एवढं सगळं झालं तू कुठं होतीस ग? एकटीला सोडलं बाई हिला. ते आत्ते बहिणी आहे माझा भाऊ, आत्याच्या मुली. घ्या म्हणजे आमच्याच पाय पुसण्यावर पाकोळ्या बसल्या आहेत आणि आम्हालाच माहित नाही. कमाल. काय झालं भाऊ, काय चूक झाली गेली का? चुका करा पण बेसिक मध्ये क्लिअर राहा रे. ती छोटी पोरगी प्रतापचं कौतुक करते आणि तिची मोठी बहीण तिच्या होलव करते. सांगा त्यांना चांगल्या वाईटातला फरक.